महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकी विरोधात ठाकरे सेना आक्रमक। जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणेंचं आजपासून उपोषण सुरू। धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकी विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि येथील RTO कार्यालयासमोर ते उपोषणाला बसलेले आहेत। यावेळी RTO असिस्टंट कार्यालयातील ऑफिसर शब्बीर शेख यांनी त्यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तुमच्या मागण्यांवर सोमवारी बैठक घेऊन चर्चा करू असंही ते म्हणाले। मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी त्यांना सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून अर्ज निवेदन करत आहोत तरी त्याची दखल का घेतली गेली नाही। जोपर्यंत मागण्यांची दखल पूर्तता होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सोनवणे यांनी घेतली। तसेच यापुढे शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। या ठिकाणी पत्रव्यवहार करतोय, निवेदन देतोय की धुळे जिल्ह्यामध्ये जो आग्रा रोड जातो, या आग्रा रोडने जळगाव अंमळनेरकडनं येणाऱ्या रेतीच्या गाड्या, नंदुरबारहून येणाऱ्या रेतीच्या गाड्या, धुळे जिल्ह्यात चालणाऱ्या रेतीच्या गाड्या याच्यामुळे आणि ओव्हरलोड खूप भरून घेतात आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं पूर्ण वाट लागते। याच्यासाठी अनेक तक्रारी केल्या, परंतु साधं उत्तर देण्याची तसदीसुद्धा RTO महोदयांनी घेतली नाही। सतत पत्रव्यवहार करतोय, परंतु आणि गेल्या 8 दिवसापासून मी यांना पत्रव्यवहार केला की जर आपण या सर्व माझ्या मागण्यांची चौकशी नाही केली तर मी 15 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसेल। तरीही RTO महोदयांनी साधा फोन केला आणि आमच्याशी चर्चा केली नाही, म्हणून आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय। आमच्या मागण्या अशा आहेत की जे ओव्हरलोड या ठिकाणी गाड्या रेतीच्या चालू आहेत किंवा इतर कोणत्याही असो, यांच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई करून तसा अहवाल सरकारला सादर करायला पाहिजे आणि एक प्रत आम्हाला दिली पाहिजे। त्याचप्रमाणे तुमचं हाडाखे टोल नाका जो आहे या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि एवढा भ्रष्टाचार आहे की जर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची आणि जे RTOच्या खाली जे कर्मचारी त्या सगळ्यांची जर चौकशी केली तर प्रचंड असा मोठा गबाड या ठिकाणी सापडेल, एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय। त्या ठिकाणी बोगस पावत्या, त्याप्रमाणे काही गाड्यांचा तर दर महिन्याचे हप्ते बांधलेले असतात, डायरेक्ट सोडून देतात। त्याचप्रमाणे काही गाड्यांना काही कारण नसताना आडून ठेवणं, त्यांचं सगळं क्लिअर असताना पैशांसाठी आडून ठेवणं, असा विविध तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। आडाखे टोल नाक्या संदर्भात आणि रेती संदर्भात या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय आणि मला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। जोपर्यंत हे सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील।